चौकटीतल्या आज्या भाग 5 शेवट. 2 दिवसांनंतर अर्चितने शिकवल्याप्रमाणे शुभदाने स्वतःहूनच तिघींना व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल लावला. त्याआधी मेसेज केला की दुपारी 3 वाजता मी व्हिडिओ कॉल करणार आहे, सगळे अवेलेबल आहात ना? शुभदाचा मेसेज बघताच तिघींनाही हायसं वाटलं आणि काही वेळेच्या फरकाने तिघींचाही त्यावर होकार आला. 3 वाजायच्या आधीच अगदी एखाद्या कार्यक्रमाला तयार होतात त्याप्रमाणे तिघी तयार झाल्या आणि तिच्या कॉलची वाट बघू लागल्या. बरोबर 3 वाजता फोनची रिंग वाजली. क्षणाचाही विलंब न करता तिघींनी कॉल रिसीव्ह केला. शुभदाचा चेहरा तब्बल 8-10 दिवसांनी त्यांना दिसला आणि चौघी अश्रूंमधून एकमेकींशी संवाद साधू लागल्या. 2-3 मिनिटं अशीच गेली. अर्चित लांबून हे सगळं बघत होता. चौघींना त्यांचा वेळ घेऊ दे या भावनेने तो मध्ये गेला नाही. 5 मिनिटं होत आली, कोणीच काही बोलायला तयार नाही. शेवटी अर्चितला राहावलं नाही आणि तोच आईच्या मागे येऊन उभा राहिला. अरे, सगळ्या काकू गप्प का आहेत? बोला एकमेकींशी आणि तुमचे प्लॅन्स शेअर करा. तुमच्यातली शांतता संपावी म्हणून मी मध्ये आलो, बाकी आता तुम्ही बोला एकमेकींशी, असं म्हणून तो तिथून निघून गेला. लतिकानेच अश्रू पुसत सुरुवात केली. परांजपे, आज येणारेस ना बागेत? हो, एवढंच शुभदा म्हणाली. मग भेटू तिथेच आणि बोलू सविस्तर, असं म्हणून तिघींनी फोनमधील चौकोनात बघत आणि स्मितहास्य करत एकमेकींचा निरोप घेतला. आज तिघींना कधी एकदा 6 वाजतायत असं झालं होतं, पण वेळच जात नव्हता. शुभदाला मात्र आज खूप दडपण आलं होतं, पण जीवाभावाच्या मैत्रिणींचं त्या शेवटी न भेटूनसुद्धा राहावलं नसतंच. 6 वाजले आणि आज शुभदाच सगळ्यात आधी बागेत पोहोचली. लतिका, सुवर्ण आणि निर्मला जवळपास एकाच वेळी गेटसमोर आल्या आणि तिघींचा कटाक्ष एकदम बागेतील त्यांच्या बाकाकडे गेला. तिथे शुभदा त्यांना दिसली आणि तिघींच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. शुभदानेही त्या तिघींना हात करत या आत असा इशारा केला. तिघी आत गेल्या आणि शुभदासमोर दिसताच तिला यांनी मिठीच मारली आणि चौकट पूर्ण झाली. अश्रूंचा बांध फुटला आणि हमसून चौघी रडू लागल्या. पण आता मात्र या सगळ्या मैत्रिणींमध्ये शुभदानेच कणखर बनायचं ठरवलं आणि तिघींचे डोळे पुसत त्यांना बसा म्हणाली. तिघी बसल्या. शुभदा देखील तिच्या जागेवर बसली. लतिका रडतच थोड्या रागानेच बोलली, आम्हाला सांगावंसं नाही वाटलं ना तुला? एकटीच कुढत बसलीस. ते जाऊ दे, त्या सगळ्या तक्रारी नंतर करू, आधी माझं ऐका. मी ठरल्याप्रमाणे नाटकाची तिकीटं काढली आहेत येत्या सोमवारची, सुवर्णा म्हणाली. आणि आपण येत्या शनिवारी प्रदर्शनालासुद्धा जाणार होता? शुभदा काही बोलणार त्याच्या आधीच लतिका म्हणाली, आणि तुझ्या वाढदिवसाचं स्पेशल प्लॅनिंग केलं आहे, सरप्राईज. शुभदा म्हणाली, सख्यांनो, अरे मला बोलू तरी दे. हे बघ परांजपे, जेव्हा बोलायचं होतं तेव्हा बोलली नाहीस आणि आता तू फक्त एन्जॉय करायचं आहेस. पुढचे काही महिने तू आम्हाला भेटणार नाही आहेस, त्यामुळे आपण एकमेकींचा सहवास जास्तीत जास्त एन्जॉय करू, लतिका म्हणाली. तेवढ्यात भेळवाला तिथे 4 भेळ घेऊन आला. शुभदाला चाट खूप आवडत असे, त्यामुळे तिच्यासाठी त्यांनी कमी तिखट पण चटपटीत भेळ बनवून आणली होती. हे घे परांजपे, आणि डोंट वरी, अर्चितला विचारून सगळं केलेलं आहे, सुवर्णा म्हणाली. ओके, असं म्हणून शुभदाने भेळेचा पुडा हातात घेतला. अजूनही ती पूर्वीप्रमाणे मनमोकळेपणाने वागत नव्हती, हे एव्हाना तिघींच्याही लक्षात आलं होतं. निर्मला शुभदाचा हात हातात घेऊन म्हणाली, परांजपे, टेन्शन घेऊ नकोस, तू बरी होऊनच परत येणारेस भारतात. महाराज आहेत आपल्या पाठीशी. तिथे जाण्याआधी तुझ्या मनाच्या कोपऱ्यात छान आठवणी राहाव्यात आणि तिथे त्या आठवून तुला सुख वाटावे म्हणून हे सगळं तू एन्जॉय कर, अगदी मनापासून. आणि तू इथे नसताना आम्हालाही त्याच आठवणी दिलासा देणार आहेत. गणगण गणात बोते, सुवर्णा म्हणाली. हे ऐकताच चौघींचे हात जोडले गेले आणि मग मात्र पूर्वीसारख्या त्यांच्या गप्पा रंगायला लागल्या. 7 नाही, 7:30 नाही, 8 वाजले, पण गप्पा काही संपत नव्हत्या. आज मावळतीचा सूर्य या चौकटीला डिस्टर्ब न करताच हळूच मावळला. शुभदा ट्रीटमेंटसाठी तब्बल 8 महिने अमेरिकेला होती. दरम्यान आठवड्यातून 2-3 वेळा व्हिडिओ कॉल होत असे. मी ठीक आहे एवढंच तिचं वाक्य तिघींना पुरेसं असे. जवळपास 7.5 महिन्यानंतर अर्चितचा व्हिडिओ कॉल आला, आईच्या फोनवरून.
आणि कॉल उचलताच अत्यंत आनंदाने आणि रडतच त्याने, आई आता कॅन्सर फ्री झाली, आत्ताच डॉक्टरांनी कन्फर्म केलं, असं म्हणत बॅक कॅमेरा शुभदाकडे वळवला. शुभदा लांबूनच हळू हात वर करून तिघींना हाय म्हणाली. तिघींनी रडूनच आनंद साजरा केला आणि त्या दिवशी बागेला त्यांनी प्रत्येकी 5 अशी चौघींची मिळून 20 रोपटी भेट दिली. काही दिवसातच शुभदा अमेरिकेहून परतली, पुन्हा पहिल्यासारखी उत्साही आणि सशक्त. चौघी मिळून मग शेगावला जाऊन सालाबादाप्रमाणे आल्या. या कथेतून मला इतकंच सांगायचं आहे, जग आणि तंत्रज्ञान कितीही पुढे जाऊ दे, तुमची मैत्री त्याच्या मदतीने अजून वाढवा आणि बळकट करा. देवाने आपल्याला फक्त मैत्री करायला चॉईस दिला आहे, त्यामुळे चांगले मित्रमैत्रिणी बनवा आणि टिकवा. कथा कशी वाटली हे नक्की मला सांगा. इति तन्मय. धन्यवाद.